कुणी लिमिटच्या बाहेर गेलं की मी कार्यक्रम करतो। सभागृहाबाहेर मुख्यमंत्री शिंदे आणि नाना पटोलेंचं संभाषण कॅमेऱ्यात कैद। मनोज जरांगेंचं उपोषण मागे, 2 दिवसात पुढील दिशा ठरवणार। तर उपचार घेण्यासाठी जरांगे पाटील रुग्णालयात दाखल। अजित पवारांचं जनतेला पुन्हा खुलं पत्र, महायुतीत सहभागी होण्यासंदर्भात स्पष्टीकरण। ज्येष्ठांचा अनादर करण्याचा हेतू नव्हता आणि नाही, विकासासाठी निर्णय घेतल्याचा दावा। महाविकास आघाडीच्या बैठकीला पुण्यातल्या सभेमुळे उपस्थित राहू शकणार नाही, आंबेडकरांची माहिती। तर 28 फेब्रुवारीला सभा घेतली तर आंबेडकर हजर राहणार। गोळीबारात जखमी झालेल्या महेश गायकवाडांना 24 दिवसानंतर डिस्चार्ज। आमदार गणपत गायकवाडांनी षडयंत्र रचलं, महेश गायकवाडांचा आरोप। मुंबईच्या अंधेरीतील गोखले पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत, मोठी वाहतूक कोंडी टळणार। मंगलप्रभात लोढा दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत लोकार्पण। नाशिकसह राज्यातील अनेक बाजार समित्या आज बंद। 1963चा अधिनियम प्रस्तावित बदलाविरोधात संप, शेतकऱ्यांना मोठा फटका बसायची शक्यता। ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। कलाविश्वावर शोककळा। कसोटी सामन्यात इंग्लंडवर भारताचा 5 विकेट्सनी दणदणीत विजय। भारतानं 3-1 अशी मालिकेत घेतली विजयी आघाडी।